बॉल पडताना वाईटचा चेंडू त्या दिला गेला. नेक्स्ट बॉल प्रोटेक्ट अर्बान बॉलिंग ट्रॅक वरती दाखल हलक्या पद्धतीने पंच केलाय. गोलंदाजाचा हात लगावला त्यानंतर कव्हर अप करण्याकरता क्षेत्ररक्षक दौड लगावतायत. तोपर्यंत एक धाव घेते एका धावेतून समाधान बर्डचं काम मात्र केलं गेलंय. महत्वाची बायच्या पडपातून संघर्ष करावा लागणारा संघर्षाशिवाय पर्याय या ठिकाणी नाहीये. अर्बान बॉलिंग ट्रॅक मध्ये पुढे एकदा चांगला चेंडू चांगला फटका देतो सजवण्याची कामगिरी एक धाव घेतली गेली. शोहेब या ठिकाणी दाखल झाले. अप्रतिम चेंडू अडवण्याचं काम महत्वाचं चेंडू अडवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. एकदा बिहाल ऑन स्ट्राईक मध्ये आता मात्र थोडंसं पायांमध्ये चेंडू जाऊन आदळलेला माल मिळतोय. धावपत्र रोखू शकत नाहीत. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक रोटेड आहे. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची स्थिती मात्र 4 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल वेगाने टाकला. वेगाने फटका देखील सजवण्याची कामगिरी केली गेली आहे. कब्बालीचा फटका खेळला आणि कब्बालीचे पलटवार हेतुपत्र देण्याचं काम देखील केलं गेलं आहे. फटका ठोठावता गेला. 6 धावा खात्यामध्ये आलेल्या पाहायला मिळतील. अर्बानच्या या वेगाने टाकलेल्या चेंडूवरती वेगाने स्वार झाला आणि चेंडूला सीमेच्या दिशेने धाडलंय षटकारा करता. इथे मात्र प्रत्युत्तर आहे. पलटवार दिला गेलाय. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. पलटवारी या गोलंदाजाला माहिती आहे आणि पलटवार इथं दिला देखील गेलाय. एकदा आपण पाहतोय षटकार पहिल्या चेंडूवरती ठोठावला होता. त्यानंतर विकेटचं पतन या ठिकाणी पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. नाही दुकान ते आहे. हा बोल ना. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज कुठे दाखल नवीन बॅटर्स मध्ये दाखल आहे. मोठा फटका करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचं काम योग्य मात्र केलं गेलं. एक धाव खात्यामध्ये एक धाव खात्यामध्ये उत्तरपत्र ऍड केली गेली आहे. 4 धावा धावपलकामध्ये ऍड केल्या जातील. संघाच्या स्थिती आपण पाहतो स्कोर बोर्डवरती धावा 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्ट झाला. दुसऱ्या षटकाकरता बॉलिंग ट्रॅकवरती शोहेब चक्कर दाखल आहे. वेगवान गोलंदाज म्हणजे अशी ओळख आहे. यावेळी मात्र सुरेश टाकण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टरक्षक थोडंसं चेंडू अडवू शकले. जे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅपल एक धाव खात्यामध्ये ऍड केली गेली आहे. दुसऱ्या षटक प्रगती पदावरती आहे. बहिरत करावी लागणार आहे. यावेळी देखील आपण थोडासा चांगल्या टप्पा त्याचा प्रयत्न गोलच्या माध्यमातून केला जातोय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर देखील पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅप बॉल होतोय. थोडस यष्टीरक्षक चेंडू अडवू शकलेली आहे. धावापत्र झोन खात्यामध्ये ऍड केले जात आहेत. हे बॉलिंग ट्रॅक मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. वेगवेगळ्या टप्प्यांचा वापर हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक वरती निघालाय पण तो अजून चेंडू उमगत नाहीये, समजत नाहीये. यावेळी देखील आपण पाहतो वाईट बॉल आहे. थोडस शरीरापासून लांब चेंडू टाकला गेला. बुस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी दाखल. अतिरिक्त धावसंख्येत भर केली जाईल. पुन्हा एकदा चेंडू रिप्लाय ऍक्शन मध्ये दाखवला गेला की असा प्रश्न उद्भवला. व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात डब्बा ऍड केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका खेळाय. थोडंसं दिशाहीन चेंडू त्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तक्रार होतो. तोपर्यंत एकच धाव इथे पत्र खर्च केली गेली आहे. बॉल ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॅटची कडे लगवली आहे. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ड्रॉपआउट झाला. एक धाव घेतली जाईल. एका धावेतून समाधान बांधलंय. शेवटचा बॉल या षटकातील गेलं बाकी आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती नेक्स्ट बॉल मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. स्टेटच्या दिशेने चेंडू ड्रॉपला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पडून झडून क्षेत्ररक्षण केलं करताय. विकेटच्या पटलावरती आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपुष्ट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती आपण पाहिली तर 21 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. पडून झडून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्रिकेटच्या पटलावरती पडलात तर पुन्हा उठण्याची संधी आहे. परंतु कोणाच्या नजरेतून पडलात तर उठण्याची संधी नसते. 21 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
तुम्ही पलकावरती बडबले गेले अप्रतिम खेळपर्यंत आपण पाहतोय थोडस प्रतिस्पर्धी संघ शून्यातून विश्व निर्माण करायचंय. धाबा कमी अद्यापर्यंत बनवलंय. धाबा बनवण्याचं इथं पत्र करताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. एक धाव जरुरी घेतली जाईल. दिहाल ऑन स्ट्राईक मध्ये ते फटका सर एक सजवला त्यानंतर स्ट्राईक रोटेट पूर्ण एकदा केले होते. सूर्यपार बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पंच केला एक धाव बीएल एका धाबेवरती समाधान. दिहाल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मध्ये पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता. परिवर्तन केलं होतं. क्रिकेटच्या पटलावरती खेळ खेळत असताना बदल हा घडवून आणणं खूप गरजेचं आहे. बदल या ठिकाणी घडवलेला पाहायला मिळेल. सगळा फटका आहे. एक धाब जरूर घेतली जाईल. एका धाब्याने तोडे तोडे मरतात त्यामुळे एक धाव सरसावण्याचं काम तिथे मात्र केलं गेलं. मोठा फटका करायचा प्रयत्न होता. चिड्डा अपडेट आहे. क्षेत्ररक्षक धाव लगवतोय. भाग बल का भाग पूर्वी आपल्याला धाबा घेण्याचा प्रयत्न पुरेपूर तिथे मात्र केला होता. 26 धाबा धावपलकावरती बडवल्या गेल्या. तो सुलेमान बॉलिंग ट्रॅक मध्ये अजून देखील महत्वाचे 2 चेंडू गेले बाकी आहेत. चांगला सजवलं होतोय. एक धाब घेतली जाईल. एका धाब्यातून समाधान बांधलं जात आहे. शेपटचे चेंडू या षटकातील गेलं बाकी आहे. तिसऱ्या षटक पथावरती विकेट बॅटची करा त्यानंतर चेंडू थेट डिक्लेअर झोन मध्ये झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपुष्ट 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतील. एक गडी बाद 28 धाबा धावपलकावरती बनवल्या गेले. शेपटचे षटक कोणाच्या कांद्यावरती जबाबदारी दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही म्हटलं तर की छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये परंतु पावसात थांबण्याचं धाडस मात्र नक्की देत असते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देऊ शकत नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही मात्र नक्की देत असते. या ठिकाणी पाहतो चांगला फटका पुन्हा एक डाऊन स्ट्रोक खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. काय घडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. छोटे पत्र सीमारी का पार चौकार 4 धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले आहेत. इनिंग स्टार रत्नागिरी आणि रायझिंग विमन्स हरणे आपण टॉस करता याचा आपल्याला शेवटचा आवाज दिला जातो. वारंवार आपल्याला आवाज दिला जातोय. रायझिंग विमन्स हरणे आणि इनिंग स्टार रत्नागिरी. चला आपण टॉस करता या. स्थिती पहिला बॉल 1 बॉल 32 1 बॉल झाला पहिला बॉल. षटकापर्यंत जिशान बॉलिंग पाकवरती दाखल देखील देखील चंद्रपूरचा फटका सजवण्याचा प्रयत्न धावच्या स्वरूपामध्ये इथे पात्र टू बाय केला गेला आणि विकेटचं पत्र दिहालला पत्र केलाय. बॅक टू द आउट धक्का क्रमांक 2 या ठिकाणी मात्र दिला जातोय. सगळ्याची स्थिती आपण बघतो. स्कोर बोर्डवरती धाबा 33 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटचे षटक आहे त्याच्यामध्ये कितपत धाबा बनवल्या जातो ते देखील पाहणं हे तिच्याच गरजेचं देखील असणार आहे. देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न चिड्डा अपडेट एक धाब सर्व घेतली गेल्या. आता एका धावेत समाधान देखील मांडलं जाईल. धावसंख्या पाहिलं तर 35 धाबा एक धाव घेतला. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न केला गेला. 2 धाबा या ठिकाणी प्रयत्नशील 2 धाबा या ठिकाणी पूर्ण देखील केल्या जातील. 37 धाबा 37 धाबा धावपलकावरती बनवला गेला. तो भुजिया करता 38 धाबांचा पाठलाग 24 चेंडू आणि 38 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे.
प्रक्षेपण या स्पर्धेत आपण पाहतोय. वाईट बॉल येतोय, बुस्टर एक्स्ट्रा दाखल 1+1 2 धाबांची बरी या ठिकाणी केली गेली आहे. निहाल बॉलिंग ट्रॅक मध्ये, डॉन स्ट्राईक मध्ये शाहिदला आपण पाहतोय. तुफानी खेळ सकाळच्या सत्रात राहिले आहे. कडक फटका स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाऊल लगावतोय. फॉक त्या ठिकाणी दाखल होतोय. चेंडू अडवण्याचं काम केलंय. धाबा रोखण्याकरता प्रयत्न केला जाईल. एक धाव घेतली आहे. 3 धाबा धावपळकावरती बनवल्या गेल्यात. पुढचा चेंडू वेगाने टाकलाय, वेगाने फटका खेळलाय. पुन्हा एकदा फॉक चांगला चेंडू अडकला गेलाय. सध्या क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतो. शाहिद ऑन स्ट्राईक होती. मोठा फटका खेळला जाईल का? मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत आहे. थोड्या वेळाकरता झेल टेपण्याकरता सर्व खेळाडू संघटित देखील झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तो कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. धाबा घेतली जाईल. एक धाव खात्यामध्ये ऍड केली गेली. महत्वाची मॅच आहे ज्याच्यामध्ये धाबा पूर्ण बदवायचे आहेत आणि त्याकरता प्रयत्न इथे पत्र करताना पाहायला मिळतील. शुद्धपत्र अपडेट इथे पात्र चेंडू देखून जाईल सीबीच्या दिशेने. चौकार येतोय. 4 धाबा त्या ठिकाणी खात्यामध्ये ऍड केल्या जातील. यावेळी देखील 38 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचं. महत्वाचा मॅच आपण जिद्दी बॉईज रत्नागिरी दर्पणातील लढत पाहायला मिळते. सगळा फटका खेळायचा प्रयत्न आहे. इथे देखील झालं तर एकदा घेतली जर एका धाब्यावरती समाधान पाडला जातोय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 धाबा धावपळकावरती पाहायला मिळतील. एकदा षटक देखील निहालच्या बाजूमध्ये आपण पाहिलं ज्याच्यामध्ये देखील पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी केली गेली आहे. धावसंख्या 11 धाबा धावपळकावरती बनवले गेले. पहिलाच बॉल ज्याच्यावरती क्रिकेट मारलाय, ताडून मारलाय, चेंडूला पाठवलाय सीबेच्या दिशेने. आउट ऑफ दी पार षटकार ठोकण्याचं काम या ठिकाणी मात्र शाहिदच्या बाध्यपत्र होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र षटकार शिगुरू फलकला आकार दिला गेलाय. 15 धाबा 17 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. 17 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. शाहिद ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू टाकला गेलाय. व्हाईट बॉल येतोय. दिशा खराब, ते दशा खराब. मॅच मध्ये बँक बॅलन्स कमी आहे, धाबा कमी आहेत. त्यामुळे या चुका सुधाराव्या लागतील, चुका टाळाव्या लागतील. मोठा फटका पुन्हा एकदा बस्टकला दस्तक दिलेला फटका. आउट ऑफ दी पार षटकार शाहिदच्या बॅट मधून निघालेला खणखणीत ताबडतोब षटकार पाहायला मिळतोय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुटून पडलाय. चांगल्या पैसे खेळू त्याच्या बॅट मधून येताना आता पाहायला मिळतोय. लटबार दिले जातात. वातावरण गार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा षटकार ठोकण्याची जबाबदारी घेतली गेली आहे. यावेळी देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. षटकार 6 धाब्यांची. पुन्हा एकदा धावांचं अंतर वाढताना पाहायला मिळतंय. 30 धाबा धावपलकावरती आहेत. विजयाकरता फक्त 8 धाबांची आता आवश्यकता असणार आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती ज्याच्यावरती देखील इथे देखील मोठा फटका आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे हवा आणि इथे षटकार शाहिदच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतोय. 36 धावा धावपलकावरती बनवले गेले आहेत. विजयाकरता फक्त 2 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. अप्रतिम बाहेरच्या पडद्याला सलगचे 4 चेंडू आपण पाहिले ज्याच्याबद्दल 4 षटकार ज्या बॅट मधून आले. शाहिदला आपण पाहतो कमालीचा खेळ. पुन्हा एकदा विजयी फटका. 5व्या चेंडूवरती देखील वाघासारखा गरजला आणि आपल्या संघाला विजय इथे मात्र संपादन करून दिलेला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच या ठिकाणी आपण पाहिला. एक बाजूला टायटन्स संघ रत्नागिरीचे संघ या ठिकाणी बाजी मारतात. या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कप्पालीची फटकेबाजी शाहिदच्या बाजूपासून केली गेली आणि अप्रतिम सामना या ठिकाणी आपण पाहतो. A1 टायटन्स रत्नागिरी जुन्या विजय केलेला पाहायला मिळतोय. पुढचा मॅच एडिंग स्टार्स रत्नागिरी बनाम रायझिंग डेमन्स हरणे यांच्या दरम्यान लढत असेल.